अकोला जिल्ह्यातील गायगाव येथील एका व्यक्तीच्या नावाचं बनावट आधार कार्ड आणि इतर कागदपत्र तयार करून शेती विकण्याचा घाट उघडकीला आलाय। विशेष म्हणजे खरेदी विक्री करताना मूळ मालकाच्या अंगठ्याचे ठसे, स्वाक्षरी ही न जुळता देखील ही खरेदी करण्यात आली। पाहूयात या संबंधीचा हा विशेष वृत्तांत। शेतकरी अरविंद देठे यांच्या नावाचा गैरवापर करून शेती खरेदी विक्रीचा व्यवहार झाल्याचा प्रकार समोर आलाय। अरविंद देठे यांच्या नावाचा दुसरा व्यक्ती उभा करून त्याच्या नावाने बनावट आधार कार्ड तयार करण्यात आलं आणि या माध्यमातून जमीन व्यवहार करण्यात आला। या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे संबंधित व्यक्तीचे फिंगरप्रिंट्स आधार नोंदीशी जुळत नव्हते आणि यामध्ये तफावत असल्यानं तसंच व्यवहारातील कागदपत्रांवरील सह्या प्रत्येक पानावर वेगवेगळ्या असल्याचं निदर्शनास आलं। तर इतक्या स्पष्ट विसंगती असताना संबंधित व्यवहाराची नोंद शासकीय कार्यालयात कशी झाली याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत। तर अरविंद देठे यांनी स्वतः ह्या कारस्थानाचा छडा लावला आणि अशा प्रकारची खरेदी समजा हे जर माहिती मला माझे सोर्स असल्यामुळे मला हे लवकर माहीत पडलं। समजा मला हे 2-4 दिवस किंवा 2-4 महिन्यांनी माहीत पडलं असतं आणि समोरच्यानी जमीन पुढे विकली असती आणि त्यांनी पुढे विकली असती तर मला माझी जमीन परत घेण्यासाठी कोर्टाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या असत्या। परत म्हणून माझी एक मागणी आहे की यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी। जे अधिकारी आहेत ज्यांना जाणून बुजून त्यांनी असं केलं, सामान्य माणसाला एक खरेदी करताना किती त्रास होतो, तर असं असताना सुद्धा जर असं इतक्या इझिली जर सगळं खोटं असताना सुद्धा होते तर आधार कार्ड बनवणाऱ्यावर आणि त्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे, जेणेकरून दुसरा माणूस याचा बळी पडला नाही पाहिजे। 2 एकर शेती केवळ 20 लाखात विकण्याचा सौदा झाला। सुरुवातीला 6 लाखांची टोकन राशी देण्यात आली, यानंतर 5 लाख रुपये घेण्याची वेळ ठरली, तर उर्वरित 9 लाख रुपये खरेदी झाल्यानंतर देण्याची कबुली झाली आणि यानंतर सौद्याचा दिवस ठरवण्यात आला। याची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी या रॅकेटला रंगे हात पकडलं। त्यामुळे सदर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ते खोटं आधार कार्ड कोणी बनवलं, कुठे डॉक्युमेंट बनवले याबाबत चौकशी करून हे रॅकेट आहे का याची चौकशी करत आहे। त्या दरम्यान जे कोणी चौकशीत येतील, ज्यांचा कुठेही दोष सापडेल त्या सर्वांची चौकशी करून पुढील कारवाई करण्यात। विशेष म्हणजे अनेक त्रुटी असूनही व्यवहाराची नोंद झाला नाही। या प्रकरणामागे मोठा रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता वर्तवली जाते। तर या रॅकेट मागील सूत्रधार, बनावट कागदपत्र तयार करणारे तसंच त्यांना मदत करणाऱ्या सर्व संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे।